तसं कंठी येतील प्राण त्यावेळेसच तुम्हाला हाक मार देवाला. तर गंमत अशी गोष्ट आहे, तुमच्या आमच्यासाठी देव आहे, त्यांच्यासाठी देवच नाही. का बरं? तर हे असंच होतंय, सगळं असंच घडतंय, सर्व असंच ते समजते. तर त्यांचं समजणं यांचं समजणं हे दोघांची बी समज आहे. ज्या समजाची उत्पत्ती जिथून होते ती परमात्मा सत्ता एक आहे. पण तिची ओळख करून घेणं, बरं का, ती ओळख करून होण्यासाठी ह्या ज्ञानीपुरुषाला कुठेतरी शरण जायचं असतं. शरण गेलेल्याचे काय फळ? तर चित्त होई निर्मळ एके वेळी. आणि म्हणून त्याच्यासाठी महापुरुषांची, सद्गुरूंची, सत्शिष्यांची संगत जी आहे ती वाहून घेऊन भगवंतापर्यंत नेते. ते शेवटी भगवंत आणि भगवंतापर्यंत नेते याची प्रचिती येते, त्याला सत्शिष्य. तुकोबरायाने एका त्याला तुका म्हणे कोणाचा पाठी, तुका म्हणे मज कोणाचा पांगिला. हे बघ, भगवंत अनेक अनेक रस्ते धुंडाळून पाहिले, अनेक अनेक जगातले लोक धुंडाळून पाहिले, परंतु मला माझा दोष आहे का त्यांचा दोष आहे हे मला काही कळत नाही भगवंत. परंतु देखील डोळा उघड दिसे, मला हे उघड्या डोळ्यानं जर नागळं दिसत असेल तर मी ह्याला सत्य का नाही म्हणावं भगवंता. मला जिथं जाऊ तिथं काय माझं समाधान होत नाही प्रभू. मी आता तुला शरण आलोय आणि तुझ्या चरणी आलोय. मी तुला सांगतो, तुका म्हणे मज कोणाचा पांगीला, मला ह्याचे पाय त्याचे पाय धरायला लावू नकोस, बस मला पुरे कर, नको बा विठ्ठला करू. आता मी आता कोणाचे पाय धरायला जाणार नाही. जिथं जावं तिथं काहीतरी मला उणीव दिसते, म्हणजे माझा दोष आहे का त्यांचा दोष आहे मला काही कळत नाही. परंतु हा माझा दोष असेल तर मी क्षमा मागतो, त्यांचा दोष असेल तर त्यांना पूर्ण कर, त्यांचा दोष त्यांना दाखव आणि त्यांना सद्गुणी कर. म्हणून हे प्रेम जर तू उत्पन्न मला करून तुझा शतशत ऋणी आहे. नाहीतर लागलेली मला माहित आहे म्हणून मी तुझ्याकडे पळत आलो. या मायेपासून मला जर तू परावृत्त करत असशील तर मी माझे प्राण द्यायला तयार आहे भगवंता. काय वाणी आहे हो, बरं वाटतंय काय ऐकायला तुम्हाला? प्राण देणारे संत आपल्या आपल्या भारतभूमीत झालेले, महाराष्ट्र प्राण देणारे. नाही तरी जीव घ्यावा थोडा, प्राण देऊ का? तुलना करावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला हे ज्ञान नको भगवंता, नको. इथं सेवागिरी महाराज तेच बोललेत. मी म्हणतो तुम्ही सुद्धा तेच बोला. का? कलियुगामध्ये ज्ञान पचवणं कठीण आहे बाबांनो, फार कठीण आहे. जो त्या वाटेनं गेला त्याला माहित आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणते, ज्ञाना लागी नाही पाय, ज्ञानाला नसते, ज्ञानाला हात नसते, नसते, मग ज्ञानाला नुसती स्पंदनं असते. काय? ज्ञानाला नुसती स्पंदनं असतात आणि स्पंदनं बोलत नाहीत. मग प्रकट कशानं व्हायचं? स्पंदन समज घे ना. भरलेल्या ताटावर जर पाण्यानं भरलेल्या ताटावर जर मारलं तर नुसतं स्पंदन होतं, लहरी येते. तशी ज्ञानाच्या लहरी येते आणि जाते, स्थिर होत नाहीत. आणि ज्याच्यात स्थिर झालं त्याला सद्गुरू म्हणायचं. ही स्पंदनं ज्याच्यात स्थिर झाली त्याला सद्गुरू म्हणायचं. आणि तीच लहर तुमच्या आमच्या अंगात जर आली तर त्याला सतशिष्य म्हणायचं. त्याला जर जिरवलं, त्या बोध स्वरूपाला जाऊन तो त्यानं जर जिरवलं तर निश्चित असं समजायचं की पुढे तोच त्या पदावर बसला आणि कळत न कळत जगाचं कल्याणाला. गुरु काय सर्टिफिकेट देतो का? आता हे घे, साक्षात्कार झाला, जा आता. अशी फक्त एकच युनिव्हर्सिटी आहे की जिथं सर्टिफिकेट मिळत नाही, ती आहे सद्गुरूची. आपण गर्भात गेलो हे बापाला माहित नाही, जन्मदाता बाप आहे. 40 दिवसांना आई सांगायला लागली, बहुतेक मी ब्रह्मस्थितीमध्ये आले, बहुतेक
मी ब्रह्मस्थितीमध्ये आले. कोण? तर तुमचा कुळ उद्धारक मी देते. ओम ओम. म्हणून खबरदार, अशा सद्गुरूंच्या पदावर किमान तुम्ही तुमचं रक्षण तरी करण्यासाठी समर्थ असाल. सद्गुरूचं रक्षण सद्गुरू करतो. ज्यानं त्यानं अशा ठिकाणी आपलं स्वतःचं रक्षण करावं. म्हणून त्याच्यासाठी प्रेम प्रकट व्हावं लागतं. आणि ज्याला प्रेम प्रकट होतं तो काय सांगू, जसं तुम्ही संकीर्तन यात्रा करून आला का नाही, तुम्हाला किती आनंद आला असेल हो. साक्षात पंढरीच्या वारीवर चाललाय तुम्ही रस्त्यानं, आहे की नाही? म्हणूनच त्याला म्हणायचं, जो ज्ञान सांगून सुद्धा संजीवन समाधीमध्ये लगेच स्थिर झाला त्यालाच तर म्हणायचं ज्ञानदेव. तो सांगत नाही बसला. ती स्पंदन फक्त ज्ञानेश्वरीच्या रूपात त्यानं प्रकट केली. त्या अवस्थेमध्ये जाऊन जो कोणी स्वीकार करेल तो बी तसाच स्थिर होईल. आणि ज्याला खरोखर स्थिर व्हायचे त्याने चातुर्मासामध्ये 18वा अध्याय गीतेचा अवश्य वाचावा. 18वा अध्याय आणखी पुढे सांगणार आहे चातुर्मासाचं. पण तीच ज्ञानेश्वर माऊली ज्ञान लपवण्यासाठी, आपल्या इष्टदेवतेला भेटण्यासाठी या रस्त्यानं जाते. का तर चातुर्मास सुरू होणार आहे. लपवते ते ज्ञान. दुर्लभ पुरुष आहेत, होय की नाही? दुर्लभ पुरुष आहेत. परंतु लोण्याचा गोळा आणि चुन्याचा गोळा यातला फरक ज्याला कळला त्याला म्हणायचं ज्ञानी. तसं संत भोंदू मधला फरक ज्याला कळायला लागला त्याला म्हणायचं शिष्य. जर शिष्यालाच लवकर फरक कळत नसेल तर हे गुरे जे भोग भोगतेत, अभक्ष आणि अपेय करतेत, काय करणार? म्हणून या महामाऊलीनं एक सुंदर वचन लिहिलं. महामाऊली की भक्ती विन काही वैराग्य ते नाही. बस ज्याची खरी आपल्या इष्टदेवते बरोबर भक्ती झाली त्याला खरं वैराग्य आलं म्हणायचं. असा उघडा बिगडा बसून किंवा दाढी बिडी वाढवून जर काय बोलायला लागला तर ते काय वैराग्य नव्हे. वैराग्य कशाला म्हणायचं तर आपली भक्ती जी आहे तो ती भक्तीशिवाय राहूच शकत नसेल तर त्याला खरं वैराग्य म्हणायचं. आणि म्हणून त्या भक्तीच्या वाटेनं जो येतो त्याला अवलंबन करतो त्याला धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे माळ घालणे वगैरे नाही असं. म्हणून या माऊलींचं, या महापुरुषांचं, या आईंचं, यांचं सर्वांचं ऋणी दिवस आज आपण फक्त इथं घालवायचंय त्यांच्यात बस. आणि त्या निमित्तानं मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. आणि असा जो आहे तो महापुरुष फक्त आपल्या सद्गुरूला, आपल्या विठाईला, ज्ञानेश्वर म्हणतात मी घातला भार विठाईची. मी दुसऱ्या कोणाला भार घालत बसलो नाही. जरा देता का, जरा आणता का, जरा सांभाळता का, नाही, घातला भार विठाईची. ऐकताय ना तुम्ही? फ्रेश आहे ना? चालू देत का पुढं? नाही तर चहाची वेळ झालेली आहे, जाऊ शकते. 3 वाजले की संसाराची चहाची वेळ आहे का नाही? 9 वाजले की झोपायची वेळ, सकाळ 8 वाजले की उठायची वेळ आहे का नाही? जाग आली तर विषय भोगायची वेळ. संपला त्याचा आणि पुन्हा चालला. काय तुझं जीवन आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अरे वैराग्य संपन्न कसं जीवन जगायचं असतं, आचरण संपन्न जीवन कसं जगायचं असतं हे जगून दाखवण्यासाठी ज्याला आनंद वाटतो त्याला म्हणायचं सतशिष्य. त्याला म्हणायचं सतशिष्य. नीतीनं कसं राहायचं असतं हे जगून दाखवण्याचं ज्याला आनंद उफाळून येतो त्याला म्हणायचं सतशिष्य. बिघडतंय का? काय काहीच नाही. त्याला म्हणायचं शिष्य. आणि ते आपल्या हातामध्ये आहे. म्हणून या पुरुषांच्या बरोबर राहणाऱ्यांचं जे प्रेम असतं ते प्रेम अद्वितीय असतं, अद्वैत असतं. त्याला तोड नसते. त्या तोडीचं एक छोटंसं प्रमाण म्हणून तुम्हाला सांगतो.
जय जय रघुवीर समर्थ. किमान आजच्या दिवशी माझ्या बरोबर नामस्मरण करा. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. बरं का, उदार चित्तानाच नाव घेऊन टाका, उदार चित्तानं. कारण ही संधी पूर्ण नाही, असणार नाही, तुम्ही येऊ शकत नाही. आलोयच तर मग उसणं तुसणं उणे दोणे का ठेवायचं? का बरं? तुकाराम महाराज म्हटले, सांडोनिया लाज हित करी आता. थोडीशी सांगितलं, थोडीशी लाज सांडावी लागेल, निदांत व्हावं लागेल. ज्यावेळी या महापुरुषांच्या सानिध्यात आपण जातो, प्रेम प्रकट होतं. म्हणजे किती प्रेम पटत, कसं होतं? राजे घराण्याच्या काळची ही गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे. एक शिकारी जो आहे तो शिकारीला गेलेला होता. आणि शिकारीला गेलेला असताना एका व्यक्तीनं मोठ्या मोठ्यांना ढोल वाजवायला सुरुवात केली. सुंदरपैकी वनराई तिथं सरोवर होतं आणि त्या सरोवराच्या कडेला ते हरण फक्त पाणी प्यायला येत होतं. पाणी प्यायला आलेलं असताना या व्यक्तीने ढोल वाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात ते हरण निघून गेलं. दुसऱ्या दिवशी हा शिकारी झाडावर बसला, पुन्हा ढोल वाजला, ते निघून गेलं. तिसऱ्या दिवशी तसंच झालं. शेवटी त्या ढोल वाजवणाऱ्याला बोलवलं आणि त्याला विचारलं की बाबा तू असं का करतोयस? तू असं का करतोयस? याचं कारण काय? तो म्हणाला की याचं कारण तुला सांगतो, पण तू तिरकस आहेस, तुझा हात ठेवून टाक आणि माझ्या पुढे शपथ दे की आजपासून मी शिकार करणार नाही, तर मी पुढे बोलतो. हा बी थोडाफार विवेकी बुद्धिमान होता. म्हटलं ठीक आहे, तू जर म्हणतोयस तर एक गोष्ट खरी असेल, आज तुला देतो, मी वचन देतो. आणि या वचनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक करुण कथा सांगतो. म्हटलं तो म्हणे की मी लहान होतो, वडिलांच्या बरोबर यायचो आणि या जंगलामध्ये मी काटक्या गोळा करायचो आणि वडील माझे मोहाचे मोहाळे काढायचे आणि आम्ही ते विकून उदरनिर्वाह करायचो. ते विकून उदरनिर्वाह करत होतो. कालांतरानं माझे वडील वारले, सर्व संसार माझ्यावर आला. पुन्हा मी कुठे मिळतील लाकडे विकायला लागलो, कुठे चंदनाची लाकडे विकायला लागलो. विकत 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 मग पुन्हा माझं कुटुंब वाढत गेलं. उदरनिर्वाहासाठी मला वेगवेगळे मार्गक्रमण करावं लागलं. मग मी जंगलातून कुठे कंदमुळं न्यायचो, कुठे काय करायचो आणि ते विकून मी माझं पोट आणि कुटुंबाचं पोट भरायला लागलो. ते करत असताना अचानक हीच लहान पाडसं मोठी होत 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 पुरुष आणि नर, काय म्हणायचं त्याला, हरण आणि सांबर का काय असं असते ते, पुरुष आणि नर ते लहानाची मोठी झाली. इथेच बागडायची, मुलं झाली. ते आपल्या कळपाकडे पाहत बसायचे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस निघून जायचे. मी यांचा गंध, सुंदर सुंदर गंध घ्यायचो आणि प्रेमानं मी इतकं फुलून जायचो की प्रभू हे असंच सौंदर्य मला तासभर द्यायचं. असाच एक दिवस आला. एक शिकारी आला आणि ती जे दोन लहानाची मोठी झालेली पाडसं होती त्यातल्या एकाचा त्यानं घात केला. त्याचा एकानं झाडीतून बाण मारून घात केला. ते सांबर जागेवर पडलं, कारण जाग्यावर पडलं. आणि त्याला ओढून नेणाऱ्या शिकाऱ्याला हे हरण बघत होत. हे कुठं घेऊन चाललाय, हा कुठं घेऊन चाललाय. त्याच्या मागे आडोसा घेत ते हरण गेलं. पाणवठ्यावर गेला. त्याने त्याचं कातडं काढलं, मांस काढलं. मांस वेगळ्या ठिकाणी भरलं, कातडं वेगळ्या ठिकाणी भरलं आणि पुन्हा त्यानं पाहिलं
की आणि दोडीची वाट लावली आणि ते हरण माघारी आलं. त्या दोघांची मुलं तिकडे खेळत होती आणि ही एकटीच मादी जी होती ती डोळ्यात पाणी आणून त्या मुलांकडे बघत होती. हा म्हणतो शिकारी दादा पुढे ऐका, ते कातडं विकत घेणारा दुसरा तिसरा कोणी नव्हे, मीच आहे. जय जय रघुवीर समर्थ. मी ते कातडं विकत घेतलं, त्याचा ढोल बनवला आणि ज्या वेळेस मी हा ढोल वाजवतो ती हारण येते आणि हा माझ्याच मित्राचा आहे, माझ्याच प्रियकराचा ढोल आहे म्हणून त्याच्यामध्ये ती दंग होऊन जाते. याला म्हणायचं प्रेम. याला म्हणायचं प्रेम. म्हणून त्या ढोलाच्या रूपात, त्या ध्वनीच्या रूपात अजून माझा प्रियकर आहे म्हणून तिथं कळपाच्या पुढे डोळे घालते. याला म्हणायचं प्रेम. तू याचा घात करू. बांतरकस ठेवली, घटित घटना आहे, कुठली मनगडत आहे, बाकी त्याची नावं मी लक्षात ठेवली नाही. तू त्याचा घात करू नकोस. आणि म्हणून मी माझ्या उदरनिर्वाहासाठी इकडे बी वाजवतो आणि तिच्या प्रेमासाठी इकडे बी वाजवतो. कबीर महाराज तेच म्हणते, जब बैल बिराणे होइए, दो शिंग मुख गुंग, तब कैसे राम नाम गाइये. तो पुढच्या युनिट असेल. ही भीती घातली का संतांनी? नाही, सत्य प्रकट करून दाखवलं. आम्ही पाहिले, तुम्ही पहा. महापुरुष म्हणाले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषण. म्हणून तू पलीकडे जा, याच्या पलीकडे जा. भक्तीच्या वाटेवरून जात असताना शिगेला लागली तर तुला प्रकट होईल तर प्रेम, आणि त्या प्रेमाच्या पुढे पुन्हा भक्ती नाही. मग नुसतं प्रेम आहे, स्मरण आहे, प्रेम आहे, स्मरण आहे. म्हणजे स्मरण हेच प्रेम आहे आणि प्रेम हेच स्मरण आहे. आणि त्याच निमित्तानं आम्ही एकत्रित आलो आणि त्याच निमित्तानं तुम्ही या समर्थ पुरुषांची कास धरली. त्याच निमित्तानं. म्हणून जो समर्थ पुरुषाची कास धरतो, आता त्याचा नाश असेल का? कारण अविनाशी प्राप्त झाला त्याचीच आपण कास धरली असेल तर त्याची निंदा होऊ द्या, ना तर नालस्ती होऊ द्या. का? तर त्याने कान उठवले. हो हो हो. म्हणून असा दुर्लभ पुरुष आहे. या पुरुषाला माहित आहे की आम्ही कोणा घरचे खातो रे. माहिती आहे ना, आम्ही तुमच्या बापाच्या घरचं खातो का? नाही, आम्ही रामाकडचे खातोय. तुकाराम महाराज सुद्धा म्हटले की तुका करेना बोबाट प्रारब्धे भरील पोट. मी सांगणार नाही माझ्या घरात हे कमी आहे म्हणून. जसं प्रारब्ध असेल तसं मी बघीन. नाही, संचिताचे खावे, पुढे कोणाचे न घ्यावे. मी काय करेन तर फक्त माझ्या संचिताचं असेल तेच घेईन, तुमचं घेणार नाही. म्हणून हा सत्पुरुष कसा आहे तर संचित तुमचा आमचा सुद्धा तो घेतो आणि खातो.